बरेच वेळा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने गवारची भाजी केली असेल, पण आज या ठिकाणी मी वेगळ्याच पद्धतीने तुम्हाला गवारची भाजी करून दाखवलेली आहे। या भाजीमुळे तुमच्या तोंडाची चव वाढणारच आहे, पण एक चपातीऐवजी तुम्ही 2 चपात्या नक्कीच खाल। ही भाजी फक्त क्षणी तुम्हाला खावीशी वाटेल आणि तुम्ही लगेच बनवताल। चला तर मग सुरुवात करूया। तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। गवारीची भाजी बनवण्यासाठी साधारणपणे या ठिकाणी मी कवळी गवार घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे ही गावरान गवार आहे। शेंगा निवडत असताना सुरुवातीला या शेंगांचा पुढचा मागचा भाग काढून टाकायचा आणि या शेंगांचे 2 किंवा 3 तुकडे करून आपल्याला ही गवार निवडून घ्यायची आहे। निवडलेली गवार लगेचच पाण्यामध्ये घालायची आहे। गवार पाण्यामध्ये भिजत ठेवायची, तोपर्यंत आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे। त्यामध्ये घेतलेले आहे काही कच्च्या खोबऱ्याचे काप, त्यानंतर भाजलेले शेंगदाणे आणि काही लसूण पाकळ्या। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे साहित्य कमी जास्त करू शकता। हे साहित्य अगदी आपल्याला मिक्सरला जाडसरच वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर घेतलेला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा। सुरुवातीला गॅसवर कढई ठेवून 1 टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे आणि धुतलेली गवार त्यामध्ये आपल्याला घालायची आहे। अगदी लो फ्लेमवर ही गवार आपल्याला एक 3-4 मिनिटं परतून घ्यायची आहे। ही गवार परतत असताना अगदी गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि हलकासा गवारीचा रंग बदलला की आपल्याला ही गवार काढून घ्यायची आहे। ही गवार आपल्याला परतत असताना सतत हलवायची आहे, कारण ही गवार सर्व बाजूंनी एकसारखी परतली गेली पाहिजे। आता हे पहा, या ठिकाणी मी दाखवते की गवार आपली थोडीशी हिरवट रंगाची दिसत आहे। या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही गवार आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे। त्याच कढईमध्ये आपल्याला 2-3 टेबलस्पून तेल घालायचं आणि त्यामध्ये सुरुवातीला मोहरी, जिरे हे छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। जिरे मोहरी छान परतून झाली की नंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। हा कांदा सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटं छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। हलकासा ब्राऊन रंग होईपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। भाजीला कांदा घातल्यामुळे या भाजीची चव सुद्धा अप्रतिम लागते। आता बऱ्याच लोकांना कांदा हा वर्ज्य आहे, त्यामुळे त्यांनी हा कांदा इथे स्किप केला तरी देखील चालणार आहे। कांदा छान परतून झाला की त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून इतकी मिरची पावडर घालायची आहे। 1 टेबलस्पून इतका कांदा लसूण मसाला घालायचा आहे। त्यानंतर थोडीशी हळद, थोडीशी तिखट लाल मिरची घातलेली आहे, अर्धा टेबलस्पून गरम मसाला घातलेला आहे। हे सर्व आपल्याला छान तेलामध्ये कांद्याबरोबरच परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं हे मसाले छान परतून घेतले ना, यामुळे भाजीला छान तरी येते। मसाले छान परतून झाले की बारीक केलेलं वाटण लगेचच त्यामध्ये परतून घ्यायचं आहे। हे वाटण सुद्धा आपल्याला एक अर्धा मिनिटं परतून घ्यायचं। या ठिकाणी सर्व मसाले, कांदा हे सर्व छान परतून झालेलं आहे। आता यामध्ये जी परतवलेली गवार होती ती लगेचच घालून घ्यायची आणि या मसाल्यांबरोबर ती आपल्याला हलवून घ्यायची आहे। सुरुवातीला आपण गवार तेलामध्ये परतून घेतल्यामुळे या मसाल्यांमध्ये जास्त वेळ आपल्याला गवार परतवायची गरज पडत नाही। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण बनवलं तेच मिक्सरचं भांडं थोडंसं धुवून ते पाणी मी या गवारीला घातलेलं आहे। आता गवारीची भाजी शिजण्यासाठी जेवढ्या पाण्याची आवश्यकता आहे तेवढं पाणी आपल्याला या भाजीमध्ये घालायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। पुन्हा एकदा ही भाजी 1-2 वेळा हलवून घ्यायची। गवार आपली छान आणि पटकन शिजावी म्हणून त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आता या ठिकाणी गवारीवर आपण झाकण ठेवलेलं आहे। 1-2 मिनिटांनी पुन्हा आपल्याला हे झाकण उघडून ही गवार हलवायची आहे। हलवत असताना सर्व बाजूनी ही गवार छान हलवली ना की छान मस्त एकसारखी ही गवार शिजली जाते। आता या ठिकाणी पुन्हा एकदा मी झाकण ठेवलंय आणि पुन्हा एकदा 1-2 मिनिटांनी गवार हलवून घेतली आहे। आता या ठिकाणी पाहताल तर गवारीमधलं बरंचसं पाणी कमी झालेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि ती छान गवारीमध्ये हलवून घेतलेली आहे। या ठिकाणी गवार आपल्याला खूप कोरडी करायची नाही किंवा जास्त पातळ देखील ठेवायची नाही। अगदी मध्यम स्वरूपाची ही गवार आपल्याला बनवायची आहे। आता या ठिकाणी जर गवार तुम्ही चेक करून पाहिली तर गवार छान आपली शिजलेली आहे। अशाच पद्धतीची गवार आपल्याला बनवायची आहे। या ठिकाणी आपली गवारीची भाजी तयार आहे। ही गवारीची भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। ही भाजी आपली इतकी अप्रतिम तयार झालेली आहे की याबरोबर तुम्ही 1 चपातीऐवजी 2 चपात्या देखील खाताल किंवा एखाद्याला जर भूक देखील नसेल तरी सुद्धा तो ही भाजी पाहता क्षणी आवडीने खाईल।
उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात गवार उपलब्ध असते, त्यामुळे अशा पद्धतीची एकदा तरी भाजी नक्की करून पहा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडाफार आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.